मोजक्याच दिवसावर दिवाळी सण आला आहे आणि अहमदपूर शहरामध्ये जे आहे फटाके विक्रेते आणि त्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत, मागच्या अनेक दिवसापासून त्यांनी मला सांगत आहेत की आमच्या काय समस्या आहेत हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवा, नेमक्या काय समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी मी आलो आहे। तुमचं अगोदर पूर्ण नाव सांगा। गोविंद वसंतराव शेळके। बरं, मला सांगा नेमक्या काय समस्या आहेत जे आता तुम्ही सगळेजण एकत्र आलात आणि नेमकं काय सांगायचं आहे प्रशासनाला? अनधिकृतपणे बाजारामध्ये जे फटाके विक्री होते त्याचा आम्हाला त्रास होतोय आणि आम्ही ही सगळी लायसन काढायची प्रोसेस करायची, तहसील, नगरपालिका, पंचायत समिती, कलेक्टर ऑफिस हे सगळे प्रोसेस करून आम्ही लायसन काढायचं। शहरापासून बरंच दूर अंतरावर जी जागा नेमून दिली आहे बसायचं आणि या लोकांनी गावामध्ये दुकानं थाटून मोठमोठे दुकानं लावून फटाके विक्री करायची, त्यामुळे आमच्याकडे गिराईक येत नाही, त्याचा आमच्यावर भरपूर परिणाम होतो। हां, तर मुद्दा लक्षात आलेला आहे की परवाना काढायचा कशासाठी आणि परवाना फक्त आमच्यासाठीच आहे का? मग शहरामध्ये अनेक दुकाने असतात, भले ते जनरल स्टोअर असतील किंवा कन्फेक्शनरी दुकानं सुद्धा असतील, त्या दुकानावरती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्यांची विक्री केली जाते। मग त्यांच्याकडे परवाना असतो का आणि जर असेल तरीही त्यांना ती जागा का आणि आम्हाला ही वेगळी जागा का, असं या विक्रेत्यांचं फटाके विक्रेत्यांचं मत आहे। काय म्हणायचं तुम्हाला? माझं नाव युनुस खान महमूद गोलंदाज। मी जवळजवळ 1980 पासून फटाके दुकान माझं चालू आहे। आम्हाला ही समस्या आहे की कायदा आणि सुव्यवस्था राहावी म्हणून शासनाने आम्हाला फटाके मार्केटसाठी जिल्हा परिषद ग्राउंडवर जागा दिलेली असताना आज अहमदपूरमध्ये काही फटाके व्यापारी ST स्टँडपासून ते टेंभुर्णी रोडपर्यंत होलसेल दुकान लावून बसत आहेत। तसेच थोरगा रोड पूर्ण आणि आंबेडकर रोड पूर्ण फटाके व्यापारी अनधिकृतपणे विक्री करत आहेत। जर हे कशामुळे होत आहे म्हणलं तर शासनाच्या हायगामुळे होत आहे, कारण ह्याला पूर्ण कायद्यानं प्रोसिजर करावं लागतं आहे, लायसन काढावं लागतं आहे आणि नगरपालिकेची परवानगी, तहसीलची परवानगी, हे सर्व प्रोसिजर आम्ही स्वतः करतो। जर असं होत असेल, ह्याची गरज नसेल तर आम्हाला सुद्धा आमची सुद्धा दुकानं मार्केटमध्ये आहेत आणि आम्ही सुद्धा मग जसे लोक विकत आहेत आम्ही हे विकू शकतो, मग इथं बसायची गरजच काय आहे? महत्वाचा मुद्दा असा आहे, सर तुम्ही पुढे या। असं म्हणायचं आहे का तुम्हाला सगळ्या व्यापाऱ्यांना की लायसन्सधारी आम्ही इथं बसतो आणि बिना लायसन्सचे सुद्धा तिकडे विकतात, त्यांच्यावर कोणीही लक्ष देत नाही किंवा कार्यवाही होत नाही, असं सांगायचं तुम्हाला? नाही, कारवाई तर झालीच पाहिजे, परंतु उद्या जर एखादी घटना गावामध्ये झाली आणि ओळीताना काही झालं तर आम्ही लायसन काढतो आणि त्यांना पोलीसवाले पुन्हा नेतात लायसनधारकाला, त्यांचं लायसन नसते। एखादी जर घटना विपरीत झाली तर त्याला जबाबदार कोण? आग लागली त्या जबाबदार कोण आहे? त्या जबाबदार आमच्याकडे, त्याचं खापर आमच्यावर फोडलं जाणार पुन्हा। अग्निशामकचं लायसन काढून घेतात आमच्या सगळ्या शासकीय संस्थांचे आम्ही कागद आणतो, कागद आणल्याच्या नंतर ती विना परवाना विकतात। विकण्याबद्दल तर आमचा विरोध आहेच, परंतु उद्या जर शहरामध्ये काही विपरीत घटना झाली त्याला जबाबदार आम्ही कसं राहू? अतिशय महत्वाचा विषय आहे, कारण शहरामध्ये जर कुठला जर अनुचित प्रकार जर घडला तर त्याचं सुद्धा खापर आमच्याच नावावर फोडलं जात आहे। पोलीस येतात आणि आम्हालाच त्या कारवाईला सामोरं करतात, परंतु जे अवैध पद्धतीने शहरामध्ये फटाक्यांची विक्री करतात त्यांना मात्र कोणीही त्यांच्यावरती कोणतीही कारवाई केली जात नाही, असं त्यांचं मत आहे। काय सांगायचं आहे? बोला पुढे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे लातूर असेल, उदगीर असेल, सगळ्यात महत्वाची गोष्ट फक्त अहमदपूरलाच हे असं का होते? उदगीरला बाहेर कुठे एक दुकान लागत नाही, लातूरला कुठं दुकान लागत नाही, त्याच काय लोकलचं प्रशासन काही हे आहे का किंवा राजकीय नेत्याचं काही हे आहे का याच्यामध्ये? एखाद्याला धरून आणलं ते लगेच वरदहस्त आहे का? आम्हाला या सुद्धा गोष्टी जाणून घ्या। मग आमच्यावर का नको? आम्ही काही दुसरे आहोत का? आमची पण मार्केटला दुकान आहेत, आम्ही दुकान लावू शकता खाली तिथं, मग आम्हाला गावाच्या बाहेर का बसवता तुम्ही? शिवाय चौकात जागा द्या, नगरपालिकेपाशी जागा द्या, कुठंतरी आमचंही बघा ना थोडं। त्या लोकांना तुम्ही का विचारात घेत नाही, आमचा विचार करत नाही? आम्ही नियमानं सगळे अटी नियम पाळून इथं जिल्हा परिषदेवर दुकान घालतो आणि सगळे बेकायदेशीरपणे मेन रोडला फटाके विकतात, गाड्यावर हात गाड्यावर तर विकतात आणि आमच्यापाशी माल कमी असतो पण त्यांच्यापाशी जास्त माल असतो। हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। आम्ही करून खाणारे व्यापारी आहोत, आम्ही नियमामध्ये काम करणारे माणसं आहोत, एवढं सांगायचं शासनाला।
या अधिकृत फटाके विक्रेत्यांची दखल घेऊन स्थानिक प्रशासन नेमकं काय कार्यवाही करते हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटूया पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.